नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चित्रपट व्याख्याती या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवरती तुम्हाला मूवीज एक्सप्लेनेशन मराठी भाषेमध्ये ऐकायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया। आज आपण आयरा मूवीची स्टोरी एक्सप्लेन करणार आहोत। आयरा ही साऊथची तमिळ लँग्वेजची एक हॉरर मूवी आहे, जिचे डायरेक्टर आणि लेखक के.एम. सर्जुन आहेत। मेन लीड रोलमध्ये आपल्याला नयनतारा आणि कलयारासन हे बघायला मिळणार आहे। या मूवीची IMDb रेटिंग 4.7 आउट ऑफ 10 आहे। नयनतारा या मूवीमध्ये दुसऱ्यांदा आपल्याला डबल रोलमध्ये दिसणार आहे। आयरा म्हणजे बिगिनिंग। चला तर मग जराही वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। मूवीची सुरुवात बिलासपूर या गावापासून होते, जिथे आपल्याला 2 पोलीस ऑफिसर रात्री पेट्रोलिंग करत असताना दिसतात। पेट्रोलिंग करत असताना त्यांना कंट्रोल रूममधून एक फोन कॉल येतो की एका मर्डरचा रिपोर्ट झाला आहे आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना बिलासपूरच्या हवेलीवर जावं लागेल। सिनियर इन्स्पेक्टर सत्यमूर्ती तिकडे जायला रेडी होतात, बट कॉन्स्टेबल तिकडे जायच्या नावापासूनच खूप घाबरतो, कारण गावामध्ये अशी चर्चा असते की तिकडे भूतांचा वास आहे। आता हे ऐकल्यानंतर सत्यमूर्ती पण घाबरायला लागतात, बट ऑर्डर असल्यामुळे त्यांना हवेलीमध्ये रिपोर्ट करावंच लागतं। सिनियर ऑफिसर आणि कॉन्स्टेबल दोघेही हवेलीवर पोहोचतात आणि दरवाजा नॉक करतात। सुरुवातीला तर काहीच रिस्पॉन्स मिळत नाही, पण थोड्या वेळानंतर अचानक दरवाजा आपोआप उघडतो। हे बघून ते दोघंही खूप घाबरतात, बट तरी ते आतमध्ये चेक करायला जायची हिंमत करतात, जिकडे त्यांना आतमधल्या रूममधून हसण्याचा आवाज येतो। ते घाबरत त्या रूममध्ये जातात आणि बघतात तर काय, रूममध्ये प्रोजेक्टरवर एका मुलीची क्लिप सुरू असते। इन्स्पेक्टर ती क्लिप आधी बंद करतात आणि तितक्यातच त्यांच्या मागून कोणतरी गेलंय असं त्यांना जाणवतं। ते त्या गोष्टीचा पाठलाग करत वरच्या रूममध्ये पोहोचतात, जिकडे रूममधल्या सगळ्या गोष्टी हवेत तरंगत असतात। हे बघून आता सिनियर ऑफिसर सत्यमूर्तीला पण गावातल्या अफवांवर विश्वास होतो की हवेलीमध्ये भूतांचा वास आहे। हे बघून ते दोघेही खूप घाबरतात। तितक्यात मागून त्यांच्यावर कुणीतरी हल्ला करतो आणि त्या दोघांना हवेली बाहेर फेकून देतो। ते दोघंही खूप घाबरलेले असतात आणि म्हणून तिकडून पळून जातात। तेव्हाच आपल्याला हवेलीच्या खिडकीत एक आत्मा दिसते, जी हवेलीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हल्ला करते आणि तिला जीवे मारू इच्छिते। इथे सीन शिफ्ट होऊन फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिकडे आपल्याला अरण्या नावाची मुलगी दिसते, म्हणजेच आपली हिरोईन नयनतारा, जी एक जर्नलिस्ट असते आणि एका न्यूजपेपरसाठी ती काम करते। सध्या ती एक हॉटेलमध्ये जाते, जिकडे तिच्या पॅरेंट्सनी तिला बोलावलेलं असतं। तिकडे तिच्या लग्नाच्या बोलणीसंबंधी तिला बोलावलेलं असतं। अरण्याचे पॅरेंट्स अरण्याचं लग्न अरण्याच्या पप्पांच्या फ्रेंडच्या मुलासोबत करू इच्छितात, बट अरण्याला हे लग्न करायचं नसतं, कारण आधी हा मुलगा चांगला व्यक्ती नसतो। अरण्याचे पॅरेंट्स त्या दोघांना एकटं सोडतात, म्हणजे त्या दोघांना नीट बोलता यावं। अरण्याला आधी जरा पण पसंत नसतो आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये अरण्याला त्याच्याशी लग्न करायचं नसतं, म्हणून अरण्या आधीची इन्सल्ट करून ऑफिस जाण्यासाठी निघते आणि लिफ्टमध्ये पोहोचते। तेव्हाच लिफ्टमध्ये असताना तिला एक मुलगी लिफ्टच्या दिशेने येताना दिसते आणि ती मुलगी अरण्याला लिफ्ट थांबवायला सांगते, बट अरण्याचा मूड खूप खराब असतो आणि ती खूप रागात असते। तर लिफ्ट न थांबवता अरण्या तिकडून निघून सरळ ऑफिसला जाते। अरण्या ऑफिसमध्ये पोहोचते, बट तिच्याकडे काही खास किंवा इम्पॉर्टंट असं काम नसतं। तेव्हा अरण्या ऑफिसमधल्या तिच्या एका कलिगशी तिच्या यूट्यूब चॅनलबद्दल बोलते, जिकडे ती हॉरर स्टोरी अपलोड करायच्या विचारात असते। तेव्हा रवी तिची ही आयडिया रिजेक्ट करतो आणि यूट्यूब चॅनलऐवजी तिला तिच्या कामावर फोकस करायला सांगतो। तितक्यात अरण्याला तिच्या पॅरेंट्सचा कॉल येतो, ज्यांनी अरण्यासाठी आणखी एक सरप्राईज प्लॅन केलं असतं। अरण्या काम संपवून घरी परतत असताना तिला रोडवर एक माणूस रडताना दिसतो, कारण ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीची डेथ झालेली असते। अरण्या या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता घरी निघून जाते। घरी पोचल्यानंतर तिला दिसतं की तिच्या आईवडिलांनी त्यांच्या सगळ्या रिलेटिव्सला घरी बोलावलेलं असतं, कारण त्यांना असं वाटतं की अरण्याने आधीला लग्नासाठी हो म्हटलं आहे। आधीने कॉल करून तिच्या पॅरेंट्सला सांगितलेलं असतं की अरण्या आणि त्याच्यामध्ये छान कन्व्हर्सेशन झालं आहे आणि अरण्याने लग्नासाठी हो म्हटलं आहे। आधी हे लग्नाबद्दल आणि भेटीबद्दल खोटं बोलतो। हे ऐकून अरण्याला खूप वाईट वाटतं, पण इतकी मित्रमंडळी नातेवाईक घरी जमलेली असताना आणि सोबतच तिचे आईवडील पण खूप खुश असतात, हे बघून अरण्या यावेळेस लग्नासाठी नकार देऊ शकत नाही। अरण्या झालेल्या प्रकारामुळे खूप उदास असते आणि ती तिच्या रूममध्ये उदास बसलेली असते। नेक्स्ट मॉर्निंग
अरण्याचे पप्पा अरण्याला उठवायला येतात, तर त्यांना समजतं की अरण्या रूममध्ये नाही, ती पडून गेली असते. हे बघून अरण्याच्या पॅरेंट्सला खूप दुःख होतं. सीन शिफ्ट होऊन आपण एका मनी नावाच्या सर्वंटला बघतो, जो हवेलीमध्ये राहणाऱ्या आंधळ्या बाईचा सर्वंट असतो. या दोघांमध्ये खूप थट्टामस्करीचं नातं असतं. ही तीच हवेली असते जी मूव्हीच्या सुरुवातीला आपण बघतो. तितक्यात तिकडे अरण्या येते, कारण ती आंधळी बाई अरण्याची आजी असते. आजी अरण्याला बघून खूप खुश असते आणि तिला हेही माहीत असतं की अरण्या तिच्या पॅरेंट्सला इन्फॉर्म न करता इकडे आली आहे. आजी मनीला चहा करायला सांगते. मनी चहा करायला निघून जातो. आता अरण्या जेव्हा आत जात असते तेव्हा तिची नजर एका फुटबॉल खेळणाऱ्या मुलावर पडते. तेव्हा तो छोटा मुलगा अरण्याकडे बघून स्माईल करतो आणि आता अरण्या आतमध्ये जाते. आता सीन शिफ्ट होऊन त्याच व्यक्तीवर येतो, ज्या व्यक्तीला आपण रोडवर त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या ॲक्सिडेंटच्या दुःखात रडताना बघितलेलं असतं. या व्यक्तीचं नाव चैतन्य असतं. हा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तिकडे त्याला समजतं की ज्या ट्रक ड्रायव्हरने एका मुलाला आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला चिरडलेलं असतं, त्याची बेल एका MLAने केलेली असते. हे बघून चैतन्याला खूप राग येतो, पण तो त्या ट्रक ड्रायव्हरला एक थोबाडीच मारण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. अरण्या तिचं जेवण संपवून तिच्या रूममध्ये जात असताना कोणतरी तिच्या मागे आहे असा तिला भास होतो. तिला हे जरा विचित्रच वाटतं, पण ती या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून परत तिच्या रूममध्ये जाते. परत आपण चैतन्यला बघतो. तो चाकू घेऊन ट्रक ड्रायव्हरला मारण्यासाठी ट्रक ड्रायव्हरच्या घराबाहेर आलेला असतो. तिकडे आपण ट्रक ड्रायव्हरला त्याच्या वाईफसोबत कन्व्हर्सेशन करताना बघतो. ट्रक ड्रायव्हरची वाईफ खूप नाराज असते तिच्या हजबंडवर, कारण दारूच्या नशेत त्याने 2 लोकांचा जीव घेतलेला असतो. आपण परत अरण्याला बघतो, जी तिच्या रूममध्ये शांत झोपलेली असते आणि तिला वाईट स्वप्न येतात, ज्यामुळे ती जागी होते. तर तिला घराबाहेरून पण विचित्र आवाज येतात. हे बघण्यासाठी अरण्या जेव्हा बाहेर जाते तर तिकडे कोणीच नसतं. अरण्या परत येत असताना जेव्हा ती दरवाजा बंद करत असते तेव्हा आपण तिच्या मागे एक आत्म्याला झुल्यावर झुलताना बघतो. पण जेव्हा अरण्या मागे वळून बघते तेव्हा तिकडे कोणीच नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अरण्या त्याच छोट्या मुलाशी म्हणजे बबलूशी फुटबॉल खेळताना दिसते, जिकडे मनी पण अरण्याला खेळताना खिडकीमधून बघत असतो, पण त्याला बबलू दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ की बबलू एक आत्मा असतो. आता चैतन्याच्या घरी आपण पोलिसांना बघतो, जिकडे आपल्याला माहिती पडतं की चैतन्याच्या होणाऱ्या वाईफ म्हणजे भवानी आणि त्या छोट्या मुलाला चिरडणाऱ्या त्या ट्रक ड्रायव्हरने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पण ट्रक ड्रायव्हरची बॉडी बघून ती सुसाईड वाटत नाही, म्हणून पोलीस चैतन्यावर संशय घेतात, कारण पोलिसांसमोर चैतन्य त्या ट्रक ड्रायव्हरला मारत होता. पोलीस चैतन्याला वॉर्निंग देऊन तिकडून निघून जातात. आता चैतन्य भवानी काम करत असणाऱ्या हॉटेलला व्हिजिट करतो. तेव्हा त्याला कळतं तिकडे पण एका व्यक्तीने सेम डेला म्हणजेच ट्रक ड्रायव्हरने ज्या दिवशी सुसाईड केली त्याच दिवशी भल्या श्रीमंत क्लायंटने सुसाईड केली. हा व्यक्ती या हॉटेलचा रेग्युलर कस्टमर असतो. तो रेग्युलर या हॉटेलवर येतो आणि नेहमी त्याची वाईट नजर हॉटेलच्या फिमेल स्टाफवर असते. हे ऐकून चैतन्याला खूप शॉक बसतो, कारण त्याला या गोष्टी भवानीविषयी माहिती नसतात, कारण भवानीने या सगळ्यांविषयी चैतन्याला कधीच सांगितलेले नसते. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला अरण्या भिंतींना कलर करताना दिसते, जिकडे एक बटरफ्लाय धडकते आणि तिचा मृत्यू होतो आणि तिचं ब्लड भिंतीवर पसरतं. हे बघून अरण्या खूप घाबरते. अरण्या त्या बटरफ्लायला पकडून बाहेर फेकणार, तेवढ्यातच ती बटरफ्लाय परत जिवंत होऊन तिकडून उडून निघून जाते आणि भिंतीवर लागलेलं ब्लड पण गायब होतं. हे बघून अरण्याला आणखी जास्त भीती वाटायला लागते. अरण्या सरळ तिकडून निघून तिच्या आजीजवळ जाते. तेव्हा आजी प्रोजेक्टरवर अरण्याच्या लहानपणीच्या क्लिप्स चालवून त्यांना ऐकत असते. त्यांच्या कन्व्हर्सेशनमधून आपल्याला कळतं, पूर्वी अरण्याची पूर्ण फॅमिली याच हवेलीमध्ये एकत्र राहायची, पण अरण्याच्या मोठ्या काकांचा मृत्यू होतो, जे गावातील लोक गोष्टी करतात की त्यांचा जीव एका आत्म्याने घेतला आहे म्हणून. हे ऐकून अरण्याचे वडील घाबरून हवेली सोडून शहरात राहायला लागतात आणि तेव्हापासून ते त्यांच्या आईलासुद्धा भेटायला आलेले नसतात. म्हणून अरण्याची आजी खूप आनंदी असते जेव्हा अरण्या त्यांना भेटायला येते. इतक्यात अरण्याची नजर CCTV कॅमेरावर जाते, जे तिच्या आजीने लावलेला असतो आणि त्याची फुटेज घरच्या TV दिसत असते, ज्यामध्ये ती आत्मा अरण्याला हॉन्ट करते. बट या सगळ्या प्रकाराला अरण्या आता पण तिचा भ्रम मानते. परंतु यावेळेस अरण्या खूप जास्त घाबरलेली असते.
आता आपण चैतन्याला बघतो, जो SI योगेशला भेटायला जातो, बट तो आज कामावरच आलेला नसतो. तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल येतो की SI योगेशने पण सेम ट्रक ड्रायव्हर आणि त्या श्रीमंत व्यक्तीने सुसाईड केली तशीच आत्महत्या केली असते. यावेळेस चैतन्य समजतो की कोणतरी या घटनांमागे आहे, जे मुद्दाम या सेम पॅटर्नने सगळ्यांना मारत आहे. आता दुसरीकडे अरण्या मनीसोबत टीव्हीवर ती फुटेज बघत असते, ज्यामध्ये तिला भूत दिसतो. तेव्हा मनीला पण वाटतं की तिथे भूत आहे. तेव्हा अरण्या त्याला हे बोलून टाळते, ही तिची सावली असेल जिला ती लोक भूत समजतायत. हे सगळं बोलत असताना अरण्याच्या डोक्यात ही कल्पना येते की तिला हॉरर स्टोरीचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं. तर ती अशी फेक ब्लॉगिंग करून तिचं हॉरर स्टोरी यूट्यूब चॅनल ओपन करू शकते. या प्लॅनमध्ये अजय आणि मनी पण तिला वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करून सपोर्ट करतात. लोकांना अरण्याच्या हॉरर स्टोरीज खूप आवडतात. थोड्याच दिवसात अरण्याची खूप मोठी फॅन फॉलोईंग बनते. व्हिडिओ शूट करत असताना खूप ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात, पण नेहमीप्रमाणे यावेळेस पण अरण्या त्यावर दुर्लक्ष करते आणि या गोष्टी जेव्हा प्रमाणाबाहेर व्हायला लागतात तेव्हा अरण्या डॉक्टरशी कन्सल्ट करते. डॉक्टर अरण्याला सल्ला देतात की अरण्याने हॉरर कॉन्टेंटचा विचार जास्त करू नये. या गोष्टींमुळेच तिला हॅल्युसिनेशन झालंय आणि म्हणून हे सगळे प्रकार घडतायत. अरण्याला पण या गोष्टी लॉजिकल वाटतात. ती पण या गोष्टीवर बिलीव्ह करते. दुसरीकडे चैतन्याला काही गोष्टींवर डाऊट असतो आणि तो ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी 2 गुंडांची इन्व्हेस्टिगेशन करतो, ज्यांचं नाव हर्षल आणि संदीप असतं. ते ऑटो ड्रायव्हर्सना धमकावून त्यांचे पैसे लुटतात. त्यांचा पत्ता लावण्यासाठी चैतन्य ज्या दारूच्या अड्ड्यावर जातो तिकडे त्याला माहिती पडतं हर्षल आणि संदीप तिकडे काही दिवसांपासून आलेले नाहीत. दुसरीकडे अरण्या रात्री तिच्या फेक व्लॉगला एडिट करत असते, तेव्हा अचानक दरवाजावर कोणीतरी नॉक करतं, बट CCTVमध्ये कोणीच दिसत नाही. तेव्हा अरण्याला तिची आजी पायऱ्यांवर चढताना दिसते आणि त्यांच्यासमोर अचानक एक आत्मा येते आणि त्यांना खिसून त्या हवेलीच्या बाहेर घेऊन जाते. अरण्या आजीचा पाठलाग करत बाहेर गार्डनमध्ये येऊन पोहोचते, जिकडे तिला गार्डनमध्ये खूप साऱ्या प्रेत आत्मा दिसतात आणि आता ती आत्मा अरण्यावर हल्ला करून तिला हवेत लटकवते आणि अरण्या बेहोश होते. हीच ती रात्र असते जी मूवीच्या सुरुवातीला आपण बघतो, जिकडे मनी पोलिसांना कॉल करून मर्डरची रिपोर्ट देतो. मनीला वाटतं की आजीचा मृत्यू झालाय. नंतर मनीच अरण्या आणि आजीला घेऊन हॉस्पिटलला जातो. नेक्स्ट डे जेव्हा अरण्याला शुद्ध येते तेव्हा तिचे आई वडील तिला दिसतात, ज्यांना बघून अरण्याचा इमोशनल ब्रेकडाऊन होतो आणि ती जोरजोरात रडायला लागते आणि त्या आत्म्याबद्दल तिच्या पॅरेंट्सला सांगते. दुसरीकडे आजीला पण शुद्ध आली असते आणि ती आपल्या मुलाला आणि सुनेला बघून खूप खुश होते आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊ इच्छिते. दुसरीकडे चैतन्याला दारूच्या ठेक्यावर येऊन खूप दिवस झाले असतात. तिकडे तो एका पर्सनला भेटतो, जो चैतन्याला हर्षल आणि संदीपचा पत्ता देतो. त्या पत्त्यावर जाऊन चैतन्य खूप वेळपर्यंत दरवाजावर नॉक करतो, बट तिकडून काहीच रिस्पॉन्स येत नाही. तर मग चैतन्य फ्रस्ट्रेट होऊन थोड्या अंतरावर जाऊन सिगरेट पिणार, तेवढ्यातच घराच्या छतावरून हर्षल आणि संदीपच्या बॉडीज पडतात. हे बघून चैतन्य शॉक्ड होतो आणि आता त्याला खात्री पडते की नक्कीच या घटनांच्या मागे कोणीतरी आहे आणि हे सगळं प्लॅन्ड आहे. हे बघण्यासाठी तो घराच्या छतावर जातो, तेव्हा तिकडे कोणीच दिसत नाही. दुसरीकडे अरण्यासोबत हॉस्पिटलमध्ये पण हॉन्टिंग गोष्टीची सुरुवात होते. अरण्याची आजी अरण्याला येऊन बोलते की मी तुला सोडून चालली, आता तू मला विसरून जा. इतकं बोलून आजी तिच्या रूममध्ये परत येते. अरण्या आजीचा पाठलाग करते, रूममध्ये येते, पण तोपर्यंत त्या आत्म्याने आजीचा जीव घेतलेला असतो. आता अरण्याला वाटायला लागतं की तिने हवेलीमध्ये येऊन खूप मोठी चूक केली. त्या हवेलीमधल्या भूतांवर व्हिडिओ बनवल्यामुळे ती प्रेतात्मा नाराज आहे आणि म्हणून तिने आजीचा जीव घेतलाय. म्हणून मग अरण्या आजीच्या अंत्यसंस्कारानंतर हवेली सोडण्याचा निर्णय घेते आणि तेवढ्यातच बबलू अरण्याजवळ येतो आणि बोलतो की अरण्याने बबलू आणि भवानीसोबत ठीक नाही केलंय, म्हणून भवानीने आजीचा जीव घेतलाय. अरण्याला बबलू काय बोलतोय हे लक्षात येत नाही. तितक्यातच बबलू भयानक रूपात येतो. तेव्हा अरण्याला लक्षात येतं की ज्या मुलासोबत ती खेळत होती, बोलत होती, ती एक आत्मा आहे. हे बघून अरण्याला खूप शॉक लागतो आणि ती याबद्दल तिच्या आईवडिलांना सांगते. तर त्यांना वाटतं की अरण्या तिच्या आजीच्या डेथमुळे खूप दुःखात आहे, म्हणून अरण्याला असलं हॅल्युसिनेशन होतंय, म्हणून ते तिला तिकडून घेऊन जातात. मनी पण हवेली सोडून गेलेला असतो आणि दुसरीकडे चैतन्याला पण लक्षात येतं
की जितक्याही डेट झाले त्याला भवानी जबाबदार आहे हे कन्फर्म करण्यासाठी चैतन्य एका बाबाला भेट देतो, जो काही मंत्रोच्चार करून त्यांच्या माइंडमध्ये भवानी आणि चैतन्याचं बोलणं करून देतात. भवानी खूप रागात असते आणि तिने सगळ्यांना मारलेलं असतं आणि आता तिचं टार्गेट दुसरं तिसरं कोणीच नसून अरण्याच असते. कारण भवानीच्या मते अरण्यानेच भवानीचं सुख हिरावलेलं असतं. चैतन्याला अरण्याबद्दल काहीच माहिती नसतं आणि हे नाव पण तो पहिल्यांदाच ऐकतो. भवानी याबद्दल जास्त उलगडा न करता तिकडून निघून जाते. दुसरीकडे भवानीची आत्मा अरण्याला तिच्या शहरातील घरामध्ये पण हॉन्ट करत असते आणि त्रास देते. पण अरण्याला कळत नाही की तिने भवानीचं असं काही मोठं नुकसान केलंय ज्यामुळे ती अरण्याला हॉन्ट करते. तेव्हा ती रिसेंट डेथ म्हणून इंटरनेटला सर्च करते. तेव्हा तिला कळतं की भवानी आणि बबलूची डेथ एक ट्रक ॲक्सिडेंटमध्ये झाली आहे आणि तरी पण अरण्या या बाबतीत क्ल्यूलेस असते की तिचा या सगळ्या घटनांमध्ये काय संबंध आहे. आणि तिकडेच इंटरनेटवर अरण्याला चैतन्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. भवानी आणि चैतन्याची सेम डेला मॅरेज होणार असते. भवानीविषयी अधिक माहिती घेण्यासाठी अरण्या चैतन्याच्या घरी जाते. तेव्हा तिला कळतं की चैतन्य एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर असतो आणि तोपर्यंत चैतन्य पण घरी पोहोचतो. चैतन्य पण सायबर कॅफेला जाऊन अरण्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी लागलेला असतो. चैतन्य आणि अरण्याला आतापर्यंत काहीच क्लू मिळत नाही की भवानी अरण्याच्या मागे का लागली. ते याबाबत अधिक उलगडा करण्यासाठी चैतन्य अरण्याला त्या बाबाला भेटायला सांगतो, ज्या बाबाला आधी चैतन्य भेटलेला असतो आणि जिकडे चैतन्य आणि भवानीचं कन्व्हर्सेशन होऊन चैतन्याला अरण्याबाबत पहिल्यांदा कळालेलं असतं. अरण्या बाबाला भेटते तेव्हा बाबा बोलतात की भवानीच्या मनात काय चाललंय माहिती करून घेण्यासाठी आधी भवानीला वशमध्ये करावं लागेल, ज्यासाठी बाबाला कालभैरवची पूजा करावी लागेल आणि कोणत्या तरी मनुष्याला पौर्णिमेच्या रात्री भवानीला गाडलेल्या ठिकाणी जाऊन तिच्या बॉडीला त्रिशूलने मारावं लागेल. तेव्हाच कुठे भवानीला तिच्या राहत्या घरात म्हणजेच हवेलीमध्ये वश करता येईल. आणि हे सर्व करताना काही गडबड झाली तर भवानी सर्वांना जीवे मारून टाकेल. संभाव्य धोका लक्षात घेऊनही अरण्या विधीसाठी रेडी होते, कारण तसंही भवानी तिला हॉन्टेड करणं सोडणार नव्हती. म्हणून अरण्या तिच्या आईवडिलांना न्यू जॉबचा बहाणा देऊन पौर्णिमेच्या रात्री खूप साऱ्या बाबांसोबत हवेलीमध्ये जाते. दुसरीकडे चैतन्य पण त्रिशूल घेऊन स्मशानभूमीत जातो, कारण भवानीची आत्मा चैतन्याला काहीच करणार नव्हती. सगळं काही प्लॅनिंग अकॉर्डिंग होतं आणि भवानीची आत्मा वशमध्ये येते आणि ती सगळ्या घटना सांगायला सुरुवात करते. आणि मित्रांनो, इथे उघडतात मूवीचे सगळे रहस्य. स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये जाते, जिकडे आपल्याला कळतं की ज्या दिवशी भवानीचा जन्म होतो सेम डेला भवानीच्या वडिलांची वीज पडून मृत्यू होतो. म्हणून सगळे लोक भवानीला काड्या पायाची समजतात. जशी भवानी मोठी व्हायला लागते, स्कूलमध्ये जायला लागते, तिकडे पण तिला सगळे विद्यार्थी तिच्या काळ्या रंगामुळे चिडवतात. पण या सगळ्यामध्ये एक चैतन्यच असतो जो तिला सुरुवातीपासून लाईक करतो. स्कूल संपल्यानंतर चैतन्य भवानीला भेटायला येतो. त्या दोघांनाही एकमेकांबद्दलच्या प्रेमाची जाणीव असते आणि त्यांची थट्टामस्करी सुरू असताना चैतन्याचे वडील तिथे येतात. दोघांना एकत्र बघून खूप चिडतात. भवानीच्या घरी जाऊन या सगळ्या गोष्टीची कल्पना देतात आणि भवानीला खूप खरीखोटी सुनावतात आणि चैतन्याला पण दिल्लीला पुढच्या शिक्षणासाठी पाठवतात, जेणेकरून दोघांचा कॉन्टॅक्ट होणार नाही. दुसरीकडे भवानीची रिलेटिव्स पण तिचं लग्न जुळवायचं बघतात, पण तिच्या काळ्या रंगामुळं तिला कोणीच पसंत करत नाही. भवानीचं लग्न जुळत नसल्यामुळे घरच्यांना पण भवानी एक ओझं वाटायला लागते. हे बघून भवानीचं मन खूप दुःखी होतं. एक रात्री भवानी झोपली असताना तिच्या सिस्टरचे हजबंड म्हणजेच तिचे भाऊजी तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, पण भवानी किंचाळते आणि सर्वांना जागं करते. तेव्हा तिचे भाऊजी उलट भवानीलाच तिचं लग्न जुळत नसल्यामुळं भवानीच मला सेड्यूस करते असं खोटं बोलून भवानीला फसवतात. घरातील लोक आधीच तिच्यापासून चिडलेले असतात, म्हणून भवानीची सिस्टर पण तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ती तिला घराबाहेर काढते. म्हणून भवानीला पोटापाण्यासाठी शहरात यावं लागतं आणि तिला एका हॉटेलमध्ये काम मिळतं, जिथं फॉर्च्युनेटली तिला एक दिवशी चैतन्य भेटतो, जो आर्मीमधून रिटायरमेंट घेऊन एक रायडर बनलेला असतो. तेव्हा चैतन्य भवानीला सांगतो की तो तिच्या शोधात गावाला गेला असता त्याला भवानी तिथं भेटली नाही आणि आता कुठं ती त्याला भेटली तर आता परत तिला त्याच्यापासून दूर होऊ देणार नाही, म्हणून तो तिला लग्नाची मागणी घालतो.
जीवनात इतकी दुःख भोगल्यानंतर आता कुठं भवानीच्या लाईफमध्ये आनंदाचे काही क्षण येतात, ज्यामुळे भवानी खूप खुश असते. लग्नाच्या दिवशी भवानी हॉटेलमधूनच रेडी होऊन कोर्टमध्ये जाण्यासाठी रेडी होते, जिकडे चैतन्य पण येणार असतो. मित्रांनो, हा तो दिवस असतो ज्या दिवशी अरण्या आदिला भेटण्यासाठी सेम हॉटेलला, म्हणजे भवानी ज्या हॉटेलला काम करत असते त्या हॉटेलला आदिला भेटण्यासाठी गेली असते. अरण्या आधीसोबत झालेल्या कन्व्हर्सेशनमुळं खूप रागात तिकडून निघत असताना लिफ्टमध्ये असते. तेव्हाच एक मुलगी तिला लिफ्ट तिच्यासाठी थांबवायला बोलते, पण अरण्या खूप रागात असल्यामुळे ती लिफ्ट न थांबवता तिकडून निघून जाते. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून भवानीच असते. अरण्याने लिफ्ट न थांबवल्यामुळे भवानीला हॉटेलमधून निघायला वेळ होतो, जिकडे तिला त्या श्रीमंत माणसाच्या रूममध्ये सफाई करायला जावं लागतं. हाच तो माणूस असते ज्याने हॉटेलच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली असते. जेव्हा भवानी त्याच्या रूममध्ये जाते तेव्हा तो इसम टीव्हीवर ॲडल्ट मूव्हीज लावून भवानीवर पण वाईट नजर टाकतो. पण भवानी लवकरच तिकडून निघून जाते आणि ऑटो पकडून कोर्टसाठी निघते. तर थोड्या अंतरावर संदीप आणि हर्षल हे दोन गुंड ऑटो थांबून ऑटोवाल्याला लुटतात, ज्या ऑटोमध्ये भवानी बसलेली असते. ते दोघं भवानीची एंगेजमेंट रिंग पण काढून घेतात. हे सगळं चैतन्य कॉलवर ऐकत असतो, म्हणून चैतन्य भवानीला तिकडून लवकरात लवकर निघायला सांगतो आणि भवानी पण तिकडून निघायला लागते. तर तिथं तिला एक प्रॉस्टिट्यूटचा धक्का लागतो, जिच्या मागावर पोलीस असतात. प्रॉस्टिट्यूट तिकडून पडून जाते आणि पोलीस भवानीलाच प्रॉस्टिट्यूट समजून अरेस्ट करते, कारण प्रॉस्टिट्यूट आणि भवानीने सेम साडी घातलेली असते आणि तो पोलीस ऑफिसर SI योगेशच असतो. आता तुम्हाला लिंक लागलीच असेल की मरणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा संबंध काय होता भवानीशी. भवानी पोलीस ऑफिसरला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करते, बट पोलीस ऑफिसर तिचं काही ऐकत नाही. पण थोड्याच वेळाने त्याला ती प्रॉस्टिट्यूट दिसते, तर पोलीस ऑफिसर लगेचच भवानीला फ्री करतो. भवानी स्वतःला सांभाळून कोर्टकडे जाते आणि कॉलवर या सगळ्या घटनांची माहिती चैतन्याला देते. कोर्टला जात असताना रस्त्यात भवानीला बबलू भेटतो, जो स्कूलमधून आलेला असतो आणि रोड क्रॉस करण्यासाठी भवानीला हेल्प मागतो. भवानी पण त्याला हेल्प करायला रेडी होते आणि रोड क्रॉस करतानाच ट्रक ड्रायव्हर, जो दारूच्या नशेत असतो, तो त्या दोघांना चिरडून टाकतो. ही असते भवानीची स्टोरी. म्हणून भवानी त्या प्रत्येक पर्सनला जीवे मारते, ज्यामुळे भवानीला चैतन्यापासून वेगळं व्हावं लागलं. भवानीने अरण्याला आतापर्यंत यासाठी मारलेलं नसतं. तिला अरण्याला सगळ्यात भयानक मरण द्यायचं असतं आणि मग तिच्या बॉडीमध्ये एंटर करून चैतन्याशी लग्न करायचं असतं. भवानीला आणि आता अरण्याला पण वाटायला लागतं, जेही काही घडलं ते सगळं अरण्यामुळेच घडलं, म्हणून ती पण भवानीला तिच्या बॉडीमध्ये एंटर होऊन चैतन्याशी लग्न करायला रेडी असते. म्हणून ती सगळी पूजा हवन बंद करून चैतन्याला पण हवेलीमध्ये बोलावून घेते. आधी तर चैतन्य या सगळ्या गोष्टींसाठी रेडी नसतो, बट अरण्या त्याला समजावून रेडी करते. नेक्स्ट डे भवानी आणि चैतन्य, भवानी म्हणजेच अरण्याच्या शरीरात भवानी आणि चैतन्य यांचं लग्न असतं, जिकडे भवानी चैतन्याला बघून खूप खुश असते. पण चैतन्याला या सगळ्या गोष्टी ठीक वाटत नाही. त्याला वाटतं यामध्ये अरण्याची काही एक चूक नसताना तिला का शिक्षा मिळावी. तो भवानीला समजवण्याचा प्रयत्न करतो की भवानीने फक्त स्वतःचा स्वार्थ न बघता अरण्याचा पण विचार करावा. पण हे सगळं ऐकून भवानीला खूप राग येतो, म्हणून ती जवळ ठेवलेली एक प्लेट तोडून त्याचा तुकडा अरण्याच्या गळ्यावर ठेवते आणि जर चैतन्याने तिच्याशी लग्न केलं नाही तर ती अरण्याला जीवे मारण्याची धमकी देते. पण पुढच्या क्षणातच भवानी काही करण्या अगोदरच चैतन्य एक रॉड त्याच्या गळ्यात घालून स्वतःचा जीव घेतो, म्हणजेच तो अरण्याला वाचू शकेल. हे बघून भवानी पण हैराण असते आणि ती जोरजोरात रडायला लागते आणि आपल्याला कळतं की भवानीने अरण्याचं पोझिशन सोडलं आहे, कारण चैतन्याची पण डेथ झाल्यामुळं भवानीला आता अरण्याच्या बॉडीची काही एक गरज नाही आणि तिला लक्षात येतं की ती जी काही करत होती ते चुकीचं होतं, म्हणून ती अरण्याला फ्री करते आणि इकडे मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं आयरा मूवीचं एक्सप्लेनेशन. मला आशा आहे की तुम्हाला मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.